नमस्कार, जय शिवराय। आज एक खास गोष्ट घेऊन आलो तुमच्यासमोर, ते म्हणजे माऊलींच्या कृपेने 12 वर्षापूर्वी मी एक छोटंसं झाड लावलं होतं, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे। तो वटवृक्ष म्हणजे माझी जिम, आपली जिम, ती म्हणजे युनिक स्पोर्ट्स क्लब। होय, आपल्या जिमला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त आपण एक तपपूर्ती सोहळा करत आहोत। तर आपली 2008 साली जिम कशी होती त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे नक्की पहा। जिम चालू झाल्यापासून फर्स्ट ॲडमिशनपासून आजपर्यंत जितके ॲडमिशन झाले, जेवढे मेंबर झाले, त्यांचे मला मनापासून आभार। कारण की जसं एखादं झाड लावल्यानंतर त्या झाडाला खत आणि पाणी लागतं, त्या पद्धतीने माझ्या या छोट्याशा झाडाला या मेंबररूपी खत आणि पाणी भेटलेलं आहे। 2008 पासून आत्तापर्यंतची ॲप्रॉक्सिमेट संख्या आहे 30,000, म्हणजे 30,000 मेंबर आपल्या जिमला आलेले आहेत। तिथे काही जवळच्या गावांमधून आलेले आहेत। आळंदीच्या 15 किलोमीटर रेडियसमध्ये हे सर्व सभासद आहेत। ते मी तुम्हाला वाचून सांगतो। वाचून का? कारण की संपूर्ण लक्षात राहणार नाही किंवा माझे काही नावं चुकतील। तर ती नावे अशा पद्धतीने: आळंदी, केळगाव, हनुमानवाडी, चाकण, सरोली, वडगाव, शेलपिंपळगाव, दानोरे, पगडेवस्ती, मरखळ, पिंपळगाव, निगोजे, सोळू, तुळापूर, फुलगाव, सणसवाडी, मोशी, चिमळी, चिखली, देऊफाटा, वडमुखवाडी, चोवीसवाडी, कुरळी, कोळी, डुडुगाव, लोहगाव, गोलेगाव, निरगुडी, वडगाव शिंदे, रासे, भोसे आणि भोसरी। आणि ह्याच्यामध्ये काही गाव राहिली पण असेल, पण ॲप्रॉक्सिमेट जवळपास जिमपासून 15 किलोमीटरच्या रेडियसपर्यंत आपल्याला सभासद लाभलेले आहेत। त्यांचे मनापासून आभार। तर जिमची सुरुवात 2008 साली 2 व्यक्तींच्या पुढाकाराने झाली। ते म्हणजे आमचे वडील रमेश हरिश्चंद्र गुंडरे आणि आमचे बंधू संजय रमेश गुंडरे। तर झालं असं, 2008 साली मी एका स्पर्धेला गेलो होतो आणि स्पर्धेमध्ये गेला असताना तिथे बक्षीस दिली, पारितोषिक दिले आणि ते पारितोषिक देण्यासाठी बराच वेळ गेला। म्हणजे स्पर्धा जिंकल्यानंतर जवळपास 2 तास आमचे तिथे गेले। त्यानंतर मी तर डायटिंगमध्ये असल्यामुळे मी तर खूप थकून गेलो होतो। पण आमचे बंधू थकण्यापेक्षा त्यांना ती गोष्ट अपमानास्पद वाटली आणि त्यांनी असा विचार केला की माझ्या वैयक्तिक आर्थिक परिस्थिती माझी सुधारण्यासाठी आणि मला एक आर्थिक आधार बॉडी बिल्डिंगद्वारे मिळण्यासाठी त्यांनी मला या जिमची सुरुवात करून दिली। या पद्धतीने ही जिम चालू झाली आणि आमच्या वडिलांनी 1978 साली गावातील मुलांना व्यायामाकडे वळावे याच्यासाठी संभाजी व्यायाम मंडळ ही आळंदीमध्ये जुन्या नगर परिषदेसमोर ही मोफत जिम चालू करून दिली होती। याच जिममध्ये असताना मी बॉडी बिल्डिंग पण परस्यू केली। नंतर माझं इंजिनिअरिंग पण झालं आणि इंजिनिअरिंग चालू असताना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे कॉम्पिटिशन झालं होतं इन मिस्टर इंडियाचं, ऑल इंडिया इंजिनिअरिंग। त्याचं मी चॅम्पियन पण झालो आणि काही वर्षानंतर मी त्या कॉम्पिटिशनचा जज पण झालो। तर हे जे कॉम्पिटिशन्स तिथे झालेले आहेत त्याचे फोटो आणि व्हिडिओ हे पहा। व्यायामाबरोबरच सभासदांनी आउटडोर गेम्सला एक चांगला प्रतिसाद दिला। म्हणजे मला त्यांनीच आयडिया दिल्या। त्याच्यामध्ये आपण भरपूर क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, मर्दानी खेळ असेल, इंडोरमध्ये पुशअप्स कॉम्पिटिशन्स आणि डिप्स कॉम्पिटिशन्स असतील, हे बरेचसे कॉम्पिटिशन्स आपण घेतले। त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या जिमची फीज नुकतीच 200 ते 300 रुपयापर्यंत होती आणि आपला वेळ जो आहे जिमचा तो सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 हा होता। हालाकी आत्ता नव्या जिममध्ये 2018 पासून सकाळी 5 ते रात्री 9 म्हणजे 16 तास आपली जिम चालू असते। त्याच्यानंतर जुन्या जिममध्ये आपण एक अशा पद्धतीने एक टी-शर्ट पहिल्यांदा आपण प्रिंट केला होता आणि सुरुवातीच्या काळात खरं तर सांगायचं झालं की मेंबरचा प्रतिसाद आणि सहकार्य इतकं लाभलं की जिम ज्यावेळेला काम पूर्ण झालं त्याच्यानंतर मला ओपनिंग करण्यासाठी म्हणजे माझ्या डोक्यातच आलं नाही, मला वेळच मिळाला नाही, कारण प्रतिसाद इतक्या छान पद्धतीने मला मिळाला होता। त्याच्यानंतर मी ज्यावेळेला दुबईला गेलो काही कामासाठी, दुबईला गेलं असताना जवळपास 8 ते 9 महिने माझे जे जिमचे एम्प्लॉईज होते, जे माझे ट्रेनर्स होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने आणि सभासदांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मला एक आधार दिला, एक सपोर्ट केला, चांगल्या पद्धतीने जिम सांभाळली। त्याच्यामुळे मी दुबईला माझे 9 ते 10 महिने घालवू शकलो आणि त्या कामामध्ये तिकडे लक्ष देऊ शकलो।
2016मध्ये आपण आपल्या जुनी जिम जी पहिली जिम होती ती आपण नवीन बांधकामामध्ये रूपांतर केलं. पहिली जिम आपली 1000 स्क्वेअर फूटमध्ये होती आणि आत्ताची जिम आपण जी ट्रान्सफर केलेली आहे ती 5500 स्क्वेअर फूटमध्ये आहे. आत्ताच्या जिममध्ये आपण काही ॲक्टिव्हिटीज ॲड केलेल्या आहे. त्याच्यामध्ये योगा, सूर्यनमस्कार, मेडिटेशन, प्राणायाम आणि ही आपली नवीन जागा ह्याचं आपण उद्घाटन केलं, रिओपनिंग केलेलं आहे. ते म्हणजे खेड तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके यांच्या हस्ते. तर आपण नवीन जिममध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये योगा, सूर्यनमस्कार, मेडिटेशन, प्राणायाम आणि ओमकारसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, चला पाहूया आपली ही जिम कशी आहे याचे फोटोज आणि व्हिडिओज. आणि गमतीशीर गोष्ट सांगायचं झालं मित्रांनो, तर आपल्या पहिल्या जिममध्ये म्हणजे 2008 साली जे मुलं 5वी, 6वी, 7वीला जे मुलं होते तेच लोक सातत्याने आपल्या जिमला येऊन आत्ता त्यांची मुले आहेत म्हणजे ते आपल्या लहान मुलांना घेऊन जिममध्ये येतात. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या जिममध्ये काही सभासद होते, ते आपल्या जिममध्ये स्टुडंट होते माझे, ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांना याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि त्यांनीही स्वतःची जिम सुरुवात केलेली आहे. ते सुद्धा आता मालक झालेले आहेत. ही आपल्यासाठी एक छान आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. मित्रांनो, जिम हा व्यवसाय म्हणून मी कधी केलाच नाही. ही माझी एक लहानपणापासूनची आवड आहे. त्यामुळे मी अजूनही नित्यनेमाने रोज व्यायाम करतो आणि माझ्या या प्रवासामध्ये अगदी 2008पासून आत्तापर्यंत ज्या सभासदांची, इव्हन सर्व सभासदांची जी मला साथ लाभली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आणि अशीच साथ आणि आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि शेवटचं जाता जाता मी माझ्या काही सभासदांचे मनोगत व्यक्त केलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत, ते नक्की पहा. क्षमा असावी, सगळ्यांचे शक्य नाही झाले कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यासाठी हे मनोगत व्यक्त केलेले आहेत, ते नक्की पहा. कार्यक्रमाच्या व्यस्त स्केड्यूलमुळे मी जेव्हा येईल तेव्हा मला जिममध्ये व्यायाम करायला मिळतो. जिममधलं एन्व्हायरमेंट खूप फ्रेश वाटते. जिम कायम स्वच्छ असते आणि वर्कआउटमध्ये भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. मला इथे आल्यानंतर एवढी पॉझिटिव्हिटी मिळाली की इथे आल्यानंतर माझ्या करिअरकडे बघायचा दृष्टिकोनच चेंज झाला. जिम लेडीजसाठी कम्फर्टेबल आहे. जिममध्ये नवीन नवीन स्ट्रेंथ टेक्निक्स शिकवले जातात आणि माइंड रिलॅक्सेशनवरती वेगळं काम केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराकडे मोर दॅन 5 सर्टिफिकेशन आहे. पेस, फिटनेस रिलेटेड आणि विदाऊट इंजरी. स्त्रियांना इथे अशा प्रकारचं वातावरण आहे की कोणालाही न्यूनगंड वाटणार नाही. सकाळी जिममध्ये आल्यानंतर हिंदी गाणी रिमिक्स वाजण्यापेक्षा भक्तिगीते आणि देवाची गाणी लावली जातात. जिममध्ये वातावरण खूप स्ट्रिक्ट असतं. सुद्धा दादाचा जेव्हा बघावं तेव्हा चेहरा हा हसराच असतो कारण की दादा हे माणुसकीला चांगले म्हणून आम्ही इथे आलो. प्रशांत दादा फक्त जिमचे ओनर नसून ते खूप छान मोटिवेटर आहेत. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. जिममध्ये टायमिंग माझ्यासाठी फ्लेक्झिबल वाटतो आणि जिममध्ये खूप स्वच्छता असते. मी टोटली फुलफिल आहे अँड आय लाईक द जिम ट्रेनर्स. जिममध्ये आल्यानंतर व्यायामाबरोबरच वैयक्तिक आणि सामाजिक संकटांना कसं सामोरं जायचं हे सरांकडनं शिकलो आणि त्याचा मला पुरेपूर फायदा झाला. आपल्या जिममध्ये मशीनची अरेंजमेंट खूप छान आहे. आणि स्ट्रेचिंगला जास्त इम्पॉर्टन्स दिले जातात टू अवॉइड इंजुरीज. तरी बॉडी बिल्डरचे फोटो लावण्यापेक्षा शिवाजी महाराजांची फोटो आहे. आम्हाला शिकवणारे असे प्रशांतदादा घोंडरे यांना जो काय सर्टिफिकेशन जे भेटले किंवा जे काय मेडल भेटले तर ते आम्ही त्यांना बघून किंवा त्यांच्या बॉडीला बघून आम्ही ही जिम जॉईन केली. आणि पहिला मुद्दा माणसाचा स्वभाव असतो. तो स्वभाव बघून आम्ही त्यांची जिम किंवा त्यांची बॉडी बघून आम्ही ती जिम इथं जॉईन केली. गाणी वेगवेगळी लावल्यामुळे व्यायाम खूप छान होतो. रामकृष्ण हरी. मी श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज पवार. आळंदीमध्ये या व्यायाम मंदिरासमोरून जात असताना आतमध्ये जाण्याचं भाग्य लाभलं. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. इकडं पाहतोय महाराज, इकडं पाहतोय महाराज, सगळीकडं महाराज महाराज महाराजच. म्हणजे महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक व्यायाम मंदिरामध्ये पहिलवानांचे फोटो असतात, बॉडी बिल्डरांचे फोटो असतात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी शक्ती जाणवली. फक्त महाराज महाराज महाराजच. महाराजांच्या समोर नतमस्तक झालं. तेवढ्यात प्रशांत सरांची भेट झाली. या व्यायाम मंदिराचा सभासद झालो. व्यायाम करायला लागलो. व्यायाम करत असताना सरांच्या माध्यमातून शिवकालीन विचार मनामध्ये रुजले गेले.
मी एक वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार आहे. माझ्यातला असलेला कलागुण शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणाचा सरांनी तो हेरला आणि शेकडो सभासदांना युद्धकला प्रशिक्षण देण्याचं भाग्य मला लाभलं आणि तेव्हापासून या व्यायाम मंदिराबद्दल माझा विश्वास दृढ झाला. आणि त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे आज माऊलीच्या कृपेनं या आमच्या व्यायाम मंदिराला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक तप पूर्ण होत आहे. म्हणून आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आहे, अतिशय आनंदाचा आहे. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, ऐकलेत सभासदांचे मनोगत. तर चला पुन्हा एकदा भेटूया एक छान टॉपिक घेऊन. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.